नमस्ते मैत्रिणींनो, मी सुशीला शिलाई कोर्समध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। बघा मग मैत्रिणींनो, आज मी बोटनेक ब्लाऊजचं इथे टीचिंग करते। तर बॅकनेक त्याचा खूप सुंदर असा नेक आहे डिझाईनचा। तर हा डिझाइन म्हणजे ही डिझाइन आहे तुम्हाला कशा पद्धतीने कॅनव्हास पेपरवरती कट करायची, स्टेप कशा पद्धतीने द्यायचे, किती अंतर घ्यायचंय तुम्हाला ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये अगदी डिटेलमध्ये सांगणार आहे। आणि ह्या डिझाइन वरती तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे तिथे लटकन म्हणा किंवा तुम्ही तिथे गोंडे वगैरे लावू शकता। त्याच पद्धतीने लटकन टाइप मध्ये जी लेस येते मोतीची, तर ती सुद्धा इथे तुम्ही वेअर करू म्हणजे त्याला लावू शकता आणि खूप सुंदर अशी दिसते। तर माझ्याकडे नवरीसाठी जास्तीत जास्त ही डिझाइन शिवली जाते। तर ह्या ब्लाउजची शिलाई मी 500 रुपये घेते। जर त्याला जास्त माझं मटेरियल जसं की मी शिलाई जे ब्लाउजला लागतं ते मटेरियल जर जास्त वापरलं तर त्या पद्धतीने शिलाई मी घेते। तर आता मी हे जे टीचिंग करते ह्या ब्लाउजची शिलाई मी 500 रुपये घेतलेली आहे। तर तुम्ही ब्लाउजची शिलाई याची किती घेतात ते मला नक्की कमेंट्स करून सांगा। आणि इथे आपण जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया। आता इथे आपण बोटनेक ब्लाउजची बॅकनेक डिझाइन बघणार आहोत। तर सर्वात पहिल्यांदा इथे मेन फॅब्रिक आणि अस्तरवरती अगदी कटोकट मी जसं मेजरमेंट होतं त्या पद्धतीने इथे कट करून घेतलेलं आहे। तर हे आपलं इथे हे ब्लाउज आहे ते म्हणजे 36 साईजचं ब्लाउजचं आपण इथे बॅक साईडचं डिझाइन बघतोय। तर तुम्ही कोणत्या पण मापावरती बनवू शकता। तर सर्वात पहिल्यांदा इथे मी शोल्डर घेतलेले आहे 7.25 इंच। आता गळा रुंदी इथे मी घेणार आहे 4 इंच घेणार आहे। तर इथे 4 इंचावरती मार्किंग केलं। त्याच्यानंतर इथून सुद्धा आपल्याला इथे थोडंसं शोल्डर उतार असतो, तर आपल्याला इथे काय करायचं अशा पद्धतीने 2-1 लाईनचा असा उतार इथून आपण देत असतो। तर इथे पण आपण खालच्या बाजूला 4 इंचांनीच घेणार आहोत। अशा पद्धतीने 4 इंचावरती मार्किंग करून द्यायचंय आपल्याला आणि बॉक्स तयार करायचंय। बॉक्स तयार केल्यानंतर हा अशा पद्धतीने वरच्या बाजूला शेप द्यायचा आहे। नंतर तुम्हाला इथून काय करायचंय हे बघा, अशा पद्धतीने 1.5 इंचावरती एक मार्किंग करायचं आहे। मार्किंग केल्यानंतर ह्या बाजूने अशा पद्धतीने 3.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे। आणि इकडनं तुम्हाला ही पट्टी किती ठेवायची त्याच्यावर डिपेंड आहे। तर मी इथे 3 इंचाची ठेवलेली आहे। तर मी 3 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि या बाजूने आपल्याला 3.5 इंचावरतीच मार्किंग करायचं आहे। किंवा हा गळा आहे ना त्याचा शेप थोडासा वेगळा आहे, तर 4 इंचावरती घेऊया आपण खालच्या बाजूने। वरच्या बाजूला पण 4 इंचावरतीच मार्किंग करूया आणि ते बॉक्स तयार करून घ्यायचे आपल्याला। आता इथून आपल्याला काय करायचंय अशा पद्धतीने ही लाईन अशी ड्रॉ करायची आपल्याला। टेप मी कसा पकडलेला आहे या पद्धतीने। डायरेक्ट इकडेपर्यंत आपल्याला काही घ्यायचं नाहीये। ओके, थोडंसं बाहेरून घेतला तरी पण चालेल। अशा पद्धतीने हा आपल्याला इथे शेप देऊन घ्यायचा आहे। डायरेक्ट ही लाईन जी असते ती तिरकस घ्यायची आपल्याला। सो मी अशा पद्धतीने ही तिरकस घेतलेली आहे आणि नंतर हा शेप आपल्याला इथे देऊन घ्यायचा आहे। आता इथे आपण काय करणार आहोत, डायरेक्ट कॅनव्हास पेपर घेणार आहोत आणि कॅनव्हास पेपरवरती आपण मार्किंग करून घेणार आहोत। तर आता इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये क्लिअर कॅनव्हास पेपरवरती दिसत नसेल, परंतु मला दिसतंय। अशा पद्धतीने मी मार्किंग करून घेतलेलं आहे। इकडे पण मार्किंग सहज दिसतंय, तुम्हाला इथे बघू शकता। नंतर आपल्याला साईडने पण इथे काय करायचंय, पाऊण इंचाने वाढवून घ्यायचंय। आता इथे आपण हे कॅनव्हास पेपर आहे ते कट करून घेऊया। हे बघा डिझाइन अशी दिसणार आहे। तर आपण इथे डायरेक्ट आहे ना
इथे आपला सेंटर आहे, या सेंटरला बरोबर ठेवायचं आहे आणि आपल्याला इथे प्रेस करून घ्यायचं आहे. आता इथे आपण प्रेस करून घेतलेलं आहे, तुम्ही इथे बघू शकता. प्रेस केल्यानंतर ते चिपकतं कपड्यावरती. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, ब्लाऊज पीस हा सीधा ठेवायचा आहे. तुम्ही बुट्ट्या बघू शकताय इथे, म्हणजे सीध्या ठेवलेल्या आहेत. त्याच्यानंतर आपल्याला हा कॅनव्हास चिपकवलेला अस्तर आहे तो अशा पद्धतीने ठेवायचा आहे इथे. कपडा इकडे तिकडे होऊ नये म्हणून आपण इथे एखादी सेफ्टी पिन लावून घेऊया. आता इथे शिलाई मारून झालेली आहे आपल्या नेकला. त्याच्यानंतर आपल्याला हे अशा पद्धतीने छोटासा एक कट लावून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला अगदी 2 लाईनचा कपडा ठेवायचा आहे आणि मग कट करायचा आहे. अशा पद्धतीने कट केल्यानंतर आपल्याला इथे काय करायचंय, ह्या पद्धतीने छोटे छोटे कट लावून घ्यायचे आहेत. कट लावल्यानंतर ते आतमध्ये फोल्ड करायचं आहे. आता इथे आपल्याला काय करायचंय, दाबटीप देऊन घ्यायची आहे. इथे आता आपली शिलाई देऊन झालेली आहे. तर ह्या साईडने सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने एक एक शिलाई देऊन घ्यायची आहे. तर सर्वात पहिल्यांदा इथला जो नेक आहे तो आपण इथे कट करून घेऊया. इथे मार्किंग दिसते तर मी त्याच्यावरतीच कट करते. आता इथे आपल्याला कडेचा जो एक्स्ट्राचा फॅब्रिक आहे तो कट करून घ्यायचा आहे. आता इथे आपण व्यवस्थित आपल्या ब्लाउजला व्यवस्थित कडेने व्यवस्थित फिनिशिंग देऊन झालेली आहे आपली. एक्स्ट्राचे धागे वगैरे असते ते आपल्याला इथे कट करून घ्यायचे आहेत. आणि इथे काय करायचं आता आपल्याला सर्वात पहिल्यांदा आपण हात शिलाईची पट्टी वगैरे लावून घेऊया
आणि नंतर आपल्याला वरच्या बाजूने काय डिझाईन करायची ते बघूया. ओके, तर मेन म्हणजे हा नेक कशा पद्धतीने टीच करायचा ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये समजलंच असेल. तर सर्वात पहिल्यांदा आपण इथे व्यवस्थित कॅनव्हास वगैरे चिपकावून व्यवस्थित आपण इथे टीच करून घेतलेला आहे नेक, आणि इथे टक्स आपल्याला शिवून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने तिरकस थोडंसं कट करायचं, म्हणजे जेणेकरून ते व्यवस्थित एका लेवलमध्ये आपली पट्टी येते. त्याच्यानंतर हातशिलाईची पट्टी लावण्यासाठी इथे आपल्याला थोडासा तुकडा इथे कट करून घ्यायचा आहे. आता इथे आपल्याला काय करायचं, अशा पद्धतीने पायपिंग करून घ्यायची. तर कॉन्ट्रास्ट पायपिंग खूप छान दिसते, तर तुम्ही इथे बघू शकता. अशा पद्धतीने ही पायपिंग आपण इथे लावून घेणार आहोत. सिंगल दाबाचा आपल्याला इथे वापर करायचा आहे. आता इथे पायपिंग आपली लावून झाली आहे, तर ती आपल्याला इथे पलटी मारून घ्यायची आहे. आता इथे आपण आतमध्ये फोल्ड करणार आहोत आणि कडेने अगदी एक शिलाई मारून घ्यायची, कटोकट शिलाई मारायची इथे आपल्याला ह्या खाचेमध्ये. त्याच्यानंतर हा जो एक्स्ट्राचा फॅब्रिक आहे तो आपण इथे कट करून घेणार आहोत. अशा पद्धतीने कट करून घेतल्यानंतर इथे सुद्धा आपल्याला पायपिंग लावायची आहे. आता इथे आपण ह्या नेकला सुद्धा इथे पायपिंग लावून घेणार आहोत. तर मी डोरी पायपिंग आपल्याला अशा पद्धतीने करून घ्यायची आहे. तुम्हाला डोरी पायपिंग जर बनवता येत नसेल तर आपल्या चॅनलवरती भरपूर सारे व्हिडिओ अपलोड आहेत पायपिंगचे, तर तुम्ही सेपरेटली बघू शकता. आता इथे आपली पायपिंग लावून झालेली आहे. तुम्ही इथे बघू शकता खूप सुंदर असा आपला नेकला हा लुक दिसतोय. आता आपल्याला काय करायचं, उलटा करायचं आहे आणि एक्स्ट्राचा फॅब्रिक आहे ना पायपिंगचा, तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. आता इथे आपल्या नेकला पायपिंग लावून झालेली आहे, तर आता इथे आपण ना लेस लावणार आहोत. तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ही मोतीची लेस आहे, तर ही मोतीची लेस आपण इथे अटॅच करणार आहोत आणि ही सहज तुम्हाला इझिली मार्केटमध्ये वगैरे भेटणार आहे. तर जितकी हवी असेल तितकीच आपल्याला इथे घ्यायची आहे.
तर ही लेस लावताना आपल्याला ती आतमधून लावायची आहे अशा पद्धतीने. ही बघा. आणि इथे आपल्याला लेस लावताना सिंगल दाबाचाच वापर करायचा आहे. आता उलट्या बाजूने आपल्याला जितकी एक्स्ट्रा आहे ती आपल्याला इथे कट करून घ्यायचे. धागे वगैरे सुद्धा आपल्याला इथे कट करून घ्यायचे. तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपला हे नेकला आपण या नेकला तुम्ही मोती लावल्यानंतर ते घातल्यानंतर इतकं सुंदर दिसतं. ह्या पद्धतीने ते खाली आपलं मोती हे खालच्या बाजूने येतात आणि खूप सुंदर दिसतं. तुम्हाला दुसरे तयार करून लावायची सुद्धा आवश्यकता राहत नाही. तर अशा पद्धतीने हा नेक खूप सुंदर असा इथे रेडी झालेला आहे. आणि खालच्या बाजूने जर तुम्हाला डिझाईन छोटी छोटी करायची असेल तर तुम्ही करू शकता, परंतु त्याची आवश्यकता नाही. सिंपल असं खूप सुंदर दिसतं. आणि इथे आपल्याला 2 बटन लावायचे आहेत. तर अशा पद्धतीने इथे आपण पिंक कलरचे असे बटन लावणार आहोत 2, किंवा तुम्ही 1 लावलं तरी चालेल. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला इथे अटॅच करायचे आहेत. आणि खूप सुंदर असा आपला इथे बॅकनेक बोटनेक ब्लाऊज डिझाईन झालेले आहे. तर लग्नाच्या सीझनमध्ये नवरींचे वगैरे ब्लाऊज खूप ह्या डिझाईनमध्ये शिवले जातात आणि खूप सारे असे ट्रेंड चालू आहे. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत आपण असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.